नमस्कार, मी पंजाब डाक. परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्याचा अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक भागात पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडे सिल्लोड, निल्लोड ते सोयगाव तिकडल्या परिसरामध्ये आज पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उर्वरित राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, माहोर ह्या परिसरामध्ये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत म्हणजे कोकणपट्टी, राधानगरी ह्या परिसरातला सरी मात्र त्या चालूच राहतील म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील अर्ध्या एक तासाला कधीतरी एखादी सरी येईल म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आता सध्या फक्त विदर्भाकडेच पाऊस आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रात देखील आहे, फक्त काही काही जिल्ह्यामध्ये तुरळकच भागात आहे, सर्वदूर कुठंच पाऊस नाही. फक्त जिल्ह्यामध्ये उगा 5-6 ठिकाणी पडू शकतो म्हणून उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. चांगला पाऊस फक्त चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व. त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे म्हणून ती एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा. 25 ऑगस्ट, 26, 27, 28 दरम्यान चांगला पावसाचा दौर विदर्भातच राहणार आहे म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. मग मराठवाड्यामध्ये कोणता, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा, ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25, 26, 27, 28 दरम्यान येणार आहे. पण ते पण सर्वदूर नाही, काही भागातच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाऊस महाराष्ट्रामध्ये ह्या महिन्यात कशामुळे नाही आलं तर त्याचं खरं कारण सांगतो की काय होतंय की विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या जवळजवळ कमी दाबाचे पट्टे तयार झाले तर ते काय होतात, ते सरळ नागपूरकडे येतात. नागपूरकडून काय होतात, इकडे अमरावतीकडून इकडं बैतूलहून इकडे इंदोरकडे जात असल्यामुळे एका पाठोपाठ जवळपास 3 लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे तिकडेच चालले. तर मग तिकडे जात असल्यामुळे महाराष्ट्रातलं सगळं बाष्प तिकडे खेचलं जाते म्हणून महाराष्ट्रातला सध्या पाऊस बंद आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एवढा जोर धरून पाऊस नाही. मग महाराष्ट्रात जोर धरण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की मछलीपट्टम आहे, म्हणजे इकडे चेन्नई, इकडे मछलीपट्टम आहे. त्या मछलीपट्टम मध्ये काय होतं, सप्टेंबरमध्ये तिकडे कमी दाबाचे पट्टे तयार झाले, त्यानंतर ते पाऊस काय होतो तेलंगणाकडे येतो, तेलंगणातून महाराष्ट्राकडे येतो. म्हणून मग महाराष्ट्रात जर पाऊस चांगला पडायचा असेल तर इकडे मछलीपट्टम, इकडे तेलंगणामध्ये कमी दाबाचा पट्टा होणं गरजेचं आहे. पण भुवनेश्वरकडे कमी दाबाचे पट्टे झाले की ते सरळ पाऊस नागपूरकडे जातो, नागपूरकडून मध्य प्रदेश, इकडे उत्तर प्रदेश, इकडे गुजरातकडे तो पाऊस जात असल्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस कमी आहे. दुसरं काही याच्यामध्ये काही कारण नाही. त्याच्यानंतर हे सगळीकडे काय व्हायचं, सरळ 3 एका पाठोपाठ 3 कमी दाबाचे पट्टे केले आणि आता जे नंतर सप्टेंबरमध्ये जे कमी दाबाचे पट्टे येणार आहेत ते काय होणार आहेत, परत अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्याच्यानंतर इकडं मछलीपट्टम, इकडं चेन्नईकडे देखील चांगलं सक्रिय होणार आहे. मग तिकडं वातावरण सक्रिय झाल्याच्या नंतर ते पाऊस महाराष्ट्राकडे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये असणार आहे म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वदूर पावसाची अपेक्षा धरू नका. फक्त विदर्भातच पाऊस पडणार आहे, तेच कारण ते कमी दाबाचे पट्टे त्या साईडने जात असल्यामुळं. आणि सप्टेंबर मात्र आपल्याकडे ते कमी दाबाचे पट्टे इकडून तयार होते आणि ते पाऊस आपल्याला येणार आहे म्हणून हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा.